दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी कारवाई केली। नाशिक शहरात अवैधरित्या होणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक तसेच कत्तलीचे प्रमाण चांगलेच वाढले। त्या अनुषंगानेच पोलिसांनी कारवाई केली। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथील इसम नामे रशीद सय्यद याने त्याच्या शेतामधील शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरे हे पत्र्याच्या शेडमध्ये दाटी वाटीने व निर्दयपणे बांधून ठेवले असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने पंचनामा करून एकूण 23 गोवंश जातीच्या गायी व गोरे ताब्यात घेतले आहेत। या कारवाईत एकूण 1,64,000 रुपये किमतीचे जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने व क्रूरतेने दाटीवाटी करून अवैधरित्या भरलेले मिळून आले। म्हणून सदर इसमाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम व 3 व 11 तसेच महाराष्ट्र प्राणी अधिनियम सुधारित 2015 चे कलम 5(a)(1) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचे जनावरे यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून गोशाळा येथे जमा करण्यात आले आहे। त्याचबरोबर आरोपीस अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बर्ते, पोलीस हवालदार संजय राजोळे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वागचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, कुंदन राठोड, महिला पोलीस शिपाई वैशाली महाले, पोलीस शिपाई चालक माळी यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली। भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।